नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज मी तुम्हाला भूताची गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे शेवटची रात्र. ऑफिसच्या लाईट्स बंद करून ते आपापल्या घरी जायला निघाले. अजित, राजेश, कमल आणि ऋषी चौघे एकमेकांना लहानपणापासून पक्के मित्र होते. कॉलेजमध्ये एकाच ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर आता जॉबमध्ये सुद्धा एकत्र होते. मी काय म्हणतो, एवढे दिवस आपण बिना सुट्ट्या काढल्या, त्यात दिवाळीची सुट्टी सुद्धा आपण कामच करत आहोत. पण आता सिरियसली कंटाळा आलाय. असं वाटतंय थोड्या दिवसांसाठी कुठेतरी जाऊन फिरायला जाऊया आपण, राजेश उत्सुकतेने म्हणाला. त्याच्या वक्तव्याला उत्तर देत अजित म्हणाला, तसं तू म्हणतोय ते पण बरोबर आहे. थोडे दिवस तरी रिलॅक्स व्हायलाच पाहिजे. हो, जाऊ आपण, पण कुठे जायचं? कमल त्याचे वाक्य कापत बोलला. त्यावर राजेशने उत्तर दिलं, आपण दिवा बेट वर जाऊया, मस्त फिरून मनसोक्त पार्टी करू. इतक्या वेळात शांत असलेल्या ऋषीने दिवा बेटचे नाव ऐकल्यावर त्याचे मौन व्रत तुटले. अरे बाबांनो, तुम्हाला वेळ लागलाय का? ते ठिकाण खूप दिवसापासून बंद आहे आणि तिकडे खूप विचित्र हॉन्टेड घटना घडायची पण बातमी आल्या आहेत. अरे फट्टू, हम मौत से खेलने वाले लोग हैं. या असल्या बातम्यांवर आमचा अजिबात विश्वास नाही. राजेश कुत्सितपणे हसत म्हणाला. पण ऋषीला मात्र यामध्ये इंटरेस्ट नव्हता. तो म्हणाला, तुम्ही जा बाबा, काय करायचे ते करा. ते आपले मित्र म्हणून सांगायचं काम केलं. त्याच्या या वाक्यावर कमल चिडून बोलला, जा म्हणजे काय? तू सुद्धा यायचं आमच्यासोबत. आणि तिकडे बंदी असायला आपण काय दिवसा नाही जाणार. तिकडे आपण रात्री जाऊ, पार्टी करू आणि दिवसा परत रिटर्न येऊ. आणि तू जर नाही आलास तर आम्ही पूर्ण ऑफिसभर पसरवू की तू किती फट्टू आहेस. ऋषीला आता गत्यंतर नव्हते आणि हे चौघं होते सोबत. नाईलाजाने त्याला सुद्धा यांच्यासोबत जावे लागले. तर दिवस ठरल्याप्रमाणे जागेवर आणि वेळेवर सहज सर्वजण पोचले. जसा दिवस मावळला तसे ते होडीने त्या बेटाकडे जायला निघाले. सोबत खायला सामान, दारू, कॅम्पिंग टेंट वगैरे सर्व गोष्टी घेतल्या. राजेश, अजित आणि कमल बिंदास होते. ऋषीच्या मनात मात्र असंख्य विचारांचा लपंडाव चालला होता. ते सर्व बंदराच्या जवळ जाताच, अरे पोरांदो, मागला फिरा, परत जावा इकडून, गेलात तर परत येवाचे नाही. चौघांनी डचकून मागे बघितलं. एक साधारण 70चे आसपास आजोबा त्यांच्याकडे बघून इशारे करत होते. बघा, मी बोलत होतो ना, इकडे जाणे म्हणजे आपल्या जीवाशी खेळणे. अजूनही वेळ गेलेली नाही, आपण परत जाऊ, ऋषी अत्यंत भीतीच्या स्वरात म्हणाला. पण त्याला प्रत्युत्तर देत राजेश बोलला, गप तू, आता प्लॅन ठरलाय, इथपर्यंत आलोय, आता मग मागे फिरायचं नाही. त्या म्हाताऱ्याकडे लक्ष देऊ नका, सनकी वेडा वाटतोय तो, चला आपण. चौघे होडीमध्ये बसले. होडी संत गतीने पाण्यात चालत होती. समुद्र भयंकर शांत होता. कानाला सुकवणारा लाटांचा आवाज आणि मध्येच होडींच्या इंजिनचा आवाज या व्यतिरिक्त कोणताही आवाज येत नव्हता. बेटावर पोचले तेव्हा चांगलीच रात्र झालेली. चंद्राचा प्रकाश रस्तासुद्धा दिसण्यासाठी पुरेसा होता. बेटावर लाईट हाऊस आणि मोजकी घर सोडले तर पूर्ण जंगल होते. त्या घरांमध्ये सुद्धा कोणी राहत नव्हते. सर्व घर ओसाड पडले होते आणि त्या लाईट हाऊसची कीपरही नव्हता. असे वाटत होते पूर्ण जगापासून त्या बेटाला सर्वांनी वाळीत टाकले आहे. होडीतून उतरल्यानंतर जास्त लांब न जाता समुद्राच्या जवळच टेंट बांधले, शेकोटी पेटवली आणि सोबत आणलेले सामान काढून प्यायला बसले. राजेश, कमल आणि अजित तिघेही पिणारे होते. ऋषी या व्यसनांपासून अलिप्त होता. त्याने फक्त खाणेच पसंत केले. गप्पा रंगल्या. ऋषी सोडता बाकी सर्वांची पिल्यामुळे शुद्ध हरपली. रात्र गडद होत चालली होती. आजूबाजूला भयान शांतता आणि त्यात अधूनमधून समुद्राच्या लाटांचा येणारा आवाज. गार वाहणारे वाऱ्याचे झुळूक अंगाला स्पर्श करून जायचे तेव्हा सर्वांगावर शहारा आल्याशिवाय राहत नव्हता. शेकोटी पण आता हळूहळू विझू लागली. तितक्यात राजेशला लघुशंका आली. तो उठला आणि थोड्याच अंतरावर लघुशंका करावयास जायला निघाला. इकडे दोघेजण पिऊन मदमस्त झालेले.
ऋषीसुद्धा आता डुलक्या घेऊ लागला. खूप वेळ झाला पण राजेश काही परत आला नव्हता. अरे यार, हा राजेश कुठे मेला? आता इकडे चांगली मैफिल रंगलेली. कमळ त्रासलेल्या स्वरात म्हणाला, अरे पडला असेल तर कुठेतरी साला. आपल्याला बोलत होता मला चढत नाही आणि बघ. थांब मी येतो बघून त्याला. अजित उठला आणि डुलत डुलत राजेशला शोधण्यासाठी निघाला. अजित जसा शकोटीपासून लांब लांब होत चालला तसा त्याला रस्ता कमी दिसायला लागला. थोडेच पुढे गेलं की पाठमोरा उभा असलेला राजेश दिसला. अरे राजू, तू इकडे आहेस आणि आम्ही तिकडे तुझी वाट बघत आहेत. राजेश काहीच न बोलता तसाच उभा राहिला. आता काय अख्ख्या बाटली खाली करतंय काय? चल लवकर, सगळे थांबले आहेत तुझी वाट बघत. तरीसुद्धा राजेश काहीही उत्तर न देता तसाच उभा राहिला. आता मात्र अजितला पुरता राग आला. तो चालत राजेश जवळ गेला आणि त्याने त्याला हात पकडून त्याला मागे वळवले. राजेश जसा मागे वळला तसे अजितचे डोळे विस्पारले. हृदयाची धडधड इतकी वाढली की त्या स्मशान शांततेत त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. राजेशचा चेहराच नव्हता, फक्त सपाट त्वचा, त्यावर ना डोळे ना नाक ना तोंड. अजित त्वरित 2 पावले मागे झाला. आता परत जेवढी पिलेली ती एका क्षणात सगळी उतरली. लगेच स्वतःला सावरत तो धावत मागे आला जिकडे ऋषी आणि कमल होते. त्याला त्या अवस्थेत पाहून कमलने विचारले, काय रे, एवढं हाफायला काय झालं? काय भूतभीत बघितलंस की काय? आणि राजेश कुठे आहे? त्याला आणायला गेलेलास ना? कमलचे वाक्य पूर्ण होईपर्यंत अजितचा श्वास त्याच्या ताब्यात आलेला. तो म्हणाला, अरे तो राजेश तिकडे ना? अरे काय झालं नेमकं, एवढा का बिचकतोयस? ऋषीने आश्चर्याने विचारले. तो राजेश नव्हता. मी त्याला शोधायला तिकडे गेलो. तो तिकडे उभा होता. मी त्याला खूप हाका मारल्या पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तसंच एखाद्या पुतळ्यासारखा उभा राहिला आणि जेव्हा मी जवळ जाऊन त्याला हलवले तेव्हा त्याचा चेहरा बघितला. तो पूर्णपणे सपाट होता. त्याला डोळे, कान, नाक काहीच नव्हते. मी खूप घाबरलो आणि लगेच परत आलो. अजित, तुझं डोकं बिकं फिरलंय का? काहीही काय बोलतोयस? पिऊन पिऊन त्या राजेशच्या ऐवजी तुलाच जास्त चढली आहे. ही काय मस्करी करायची वेळ आहे का? कमळ जरा चिडून बोलला. शांत व्हा तुम्ही दोघे. आधी आपण एक काम करूया, तिघेही बघायला जाऊया, ऋषीने त्याला समजावत म्हणाला. तिघेही राजेशच्या दिशेला गेले. तिकडे जायला निघाले. मगाशी अजितला जिकडे राजेश दिसला तिकडे आता कोणीच नव्हते. त्याने जवळपास आजूबाजूला सगळीकडे शोधले पण राजेशचा कुठेच पत्ता नव्हता. हा नक्की रस्ता भटकला असेल. तरी बोलत होतो, नका इतकी पिऊ. त्याला मोबाईल पण आपल्या जवळ ठेवून गेलाय. कमल त्रासलेल्या स्थितीमध्ये म्हणाला, एक काम करू, तिघे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला शोधू आणि ज्याला कोणाला तो भेटेल त्यांनी लगेच कॉल करा. ऋषी सर्वांना दिलासा देत म्हणाला. एव्हाना सगळ्यांची होती नव्हती ती सुद्धा उतरली. तिघे निघाले वेगवेगळ्या दिशेने. अजित गेला लाईट हाऊसच्या रस्त्याला, कमल गेला जंगलातच्या रस्त्याला आणि ऋषी समुद्राच्या दिशेला. लाईट हाऊस चंद्राच्या प्रकाशात अजून भकास भासत होते. राजेशला हाका मारत अजित चालला की तितक्यात लाईट हाऊसच्या वरच्या खिडकीमध्ये त्याला राजेश दिसला. अजित थोडा अजून जवळ गेला. यावेळी मात्र त्याला चेहरा होता. अजितला जरा हैसे वाटले. त्याने खालूनच राजेशला आवाज दिला पण राजेशच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. अजित चिडून लाईट हाऊसच्या वर जायला निघाला. जसा अजित वर गेला त्याला एक आश्चर्याचा आणि त्याचबरोबर भीतीचा धक्का बसला. मगाशी ज्या खिडकीतून त्याने राजेश उभा होता आता तिकडे कोणीच नव्हते. अजित त्या खिडकीपाशी आला आणि खिडकीतून खाली बघितले तर यावेळी त्याला भीतीचा धक्का बसला कारण खाली राजेश त्याला बघून हसत होता. आता मात्र त्याची चांगलीच दातखिळी बसली. मागच्या प्रसंगातून तो नीट सावरला नव्हता तेच आता त्याचे हातपाय लटपटू लागले. तो बाहेर जाण्यास मागे वळला की तेच समोर त्याला एक मुलगी उभी दिसली. तिचे कपडे फाटलेले, चेहऱ्यावरून रक्त बाहेर येत होते आणि डोळे तर जसे आग ओकत होते आणि दोन्ही पाय उलटे. अजितची किंचाळी त्या घशातच अडकली. तो काहीच हालचाल करणार तितक्यात त्या मुलीने, त्या भूताने अजितच्या अगदी जवळ येऊन मोठे नख असलेली बोटं अजितच्या मानेवर एखाद्या सुरीसारखी फिरवली. मटणासाठी खाटीक बकऱ्याच्या मानेवरून जसा सुरा फिरवतो तसे त्याच्या मानेवरून रक्ताची बोटं बाहेर येत होती.
तसे अजितच्या मानावर रक्ताचे पाट बाहेर येऊ लागले. अजित खाली पडला आणि हातपाय तडफडत मरण्याची वाट बघू लागला. काही काळ गेला. अजितच्या हातापायांची हालचाल थांबली. तो कायमचा झोपी गेला. इकडे कमल भर जंगलामध्ये गेला. पूर्ण जंगल सामसूम आणि झाडांनी भरलेले. अख्खा जंगल पालथे घातले, पण राजेश कुठेच दिसला नाही. कंटाळून तो परत जाण्यास फिरला. तेच त्याची नजर एका झाडावर गेली. तिकडे एक मृत शरीर झाडाला लटकवलेले. कमलने घाबरत घाबरत त्या झाडाजवळ जायची हिंमत केली आणि जसा तो झाडाजवळ पोचला तसे त्याला रडू कोसळले. ते दुसरे तिसरे कोणी नसून राजेशचे शरीर होते. शरीर ठिकठिकाणी ओरबडल्याचे जखमा होत्या आणि पूर्ण सत्ताड उघडे होते डोळे त्याचे. त्यात काहीच हावभाव नव्हते. तोंडातून जीभ बाहेर आलेली. कमलने क्षणाचाही विलंब न करता तिकडून काढता पाय घेतला आणि जसा तो मागे वळला तसा त्याचे पाय कशात तरी गुंतून तो जमिनीवर पडला. जसा जमिनीवर आपटला त्याला जाणवले की त्याच्या सर्व अंगावर कसली तरी पकड बनत चालली आहे. त्याने भीत शरीराकडे बघितले तर त्याच्या पूर्ण शरीरावर झाडांच्या फांद्यांनी आपली पकड बनवलेली. शरीर पूर्ण झाडांच्या फांद्यांनी झाकून टाकले होते. त्याला न ओरडता येत नव्हते, न श्वास घेता येत होते. तो पूर्णपणे झाडांनी वेढला गेला आणि जसा राजेश लटकलेला तसा कमल पण लटकला गेला. आता सर्व फांद्या त्याच्या छातीवरून तोंडाकडे वळल्या आणि तोंड आणि नाक दोन्ही दाबले गेले. नाक बंद झाले. त्याचा श्वास बंद झाला. एकदा डोळ्यावरून फांदी जाता जाता त्याचे लक्ष समोर गेले. एक मुलगी त्याच्याकडे क्रूरतेने बघत होती. फांदी त्याच्या डोळ्यावरून गेली आणि त्याने डोळे कायमचे मिटले. इकडे ऋषी समुद्राच्या पूर्ण काठापर्यंत आलेला. त्याने होडीमध्ये बघितले पण तिकडे सुद्धा कोणीच नव्हते. ऋषीने मोबाईल काढला पण तिघांचे फोन लागले नाही. शेवटी कंटाळून तो परत जाण्यास निघाला की तितक्यात त्याला मागून पैजाणाचा आवाज आला. त्याने मागून वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हते. तो मनाचा भास समजून तसाच चालत राहिला. परत पैजाणाचा आवाज यायला लागला पण आता मात्र फार जवळून आल्यासारखा वाटला. आता मात्र ऋषीसुद्धा घाबरला. झपझप पावलं टाकीत तो जायला निघाला. लांबून त्याला त्याचे तेंड दिसायला लागले. त्याला आता थोडे हायसे वाटले. तो आता भरभर चालायला लागला पण तितक्यात मागून जोरात धक्का देऊन त्याला खाली पाडले. ऋषीने पटकन मागे बघितले पण मागे कुणीच नव्हते. आता मात्र तो पूर्णपणे घाबरला. धावत धावत टेंटजवळ येऊन पोचला पण टेंटजवळ कोणीच नव्हते. मनाशीच विचार करायला लागला, जाऊ तर कुठे जाऊ आणि त्यांचे कॉल पण लागत नाही. त्याने राजेश भेटला असेल का असंख्य प्रश्न त्याच्या मनात घर करून पाहत होते. शेवटी न राहून त्याने त्यांना शोधायचे ठरवले. ऋषी निघाला त्यांच्या शोधत शोधत जंगलामध्ये येऊन पोचला. तो चालत चालत त्या झाडापाशी येऊन पोचला जिकडे राजेश आणि कमलला मारून लटकवले होते. त्यांना बघून ऋषीचे हावभाव अजून बदलले. त्याला रडू कोसळले. मनातल्या मनात स्वतःला दोष देत होता इकडे येण्यासाठी. ऋषी झटकन मागे वळला आणि तिकडून पळून जायला लागला पण काय फायदा नव्हता. त्याला तसेच कोणीतरी खाली पाडले आणि पायाला झाडांच्या फांद्या गुंडाळून त्याला झाडावर उलटे लटकवले. तितक्यात ऋषीला समोरून एक पांढरी आकृती येताना दिसली. एक बाई चालत येत होती. ऋषीने नीट बघितले तर सुजाता. ऋषीचे डोळे वटारले. भर थंडीमध्ये सुद्धा त्याला घाम फुटला. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. दात ओठ खात ऋषीकडे बघत होती. हो, मी सुजाता. आठवलं तर असेलच. ऋषीच्या डोळ्यासमोर एक एक करून चित्र फिरत राहिले. 2 वर्षापूर्वी हे चौघे असेच फिरायला आणि पार्टी करायला या बेटावर आलेले. त्यावेळी तिकडे लाईट हाऊस कीपर होता. त्याचे घर तिकडेच होते आणि त्याच्यासोबत त्याची मुलगी असायची. घरचे गरीब होते. मुलगी अभ्यास करायला तिकडे नेहमी असायची. त्यावेळी लाईट हाऊस कीपर रात्रीची ड्युटीला होता. हे पार्टी वगैरे करून पूर्णपणे टाईट होऊन मस्ती करायला लागले. त्यांना समजले की तो ड्युटीला गेला आहे आणि त्याची मुलगी घरी एकटी आहे. या तिघांनी संधी साधून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. तिच्या अब्रूचे आणि तिच्या शरीराच्या चिंधड्या केल्या. ऋषीला हे सर्व लांबून बघत होता पण त्या तिघांना अडवण्याखेरीज
तो काहीच करू शकत नव्हता. नाहीतर दारूच्या भरात त्यांनी ऋषीला सुद्धा मारायला पुढे मागे बघितले नसते. सगळी घटना झाल्यानंतर त्या तिघांनी ऋषीला धमकावले, कोणाला ना सांगण्याबद्दल. ऋषीला नाईलाज झाला. त्याने ही गोष्ट कोणालाच कळवली नाही. लाईट हाऊस कीपरला त्याच्या मुलीचे मृत्यू सहन झाला नाही आणि त्याने सुद्धा आत्महत्या केली. एक सुखी हसते खेळते परिवार त्या तिघांनी एका रात्री संपवले. आणि हे सर्व लपून ठेवून कुठे ना कुठे ऋषीसुद्धा याला जबाबदार होता. ऋषीचे हातपाय गळायला लागले. त्याने तिच्याकडे माफीची भीक मागितली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती त्याच्या जवळ आली. तिचे रूप आता खूपच विद्रूप झालेले. नाकातोंडातून रक्त येत होते. तिने तिचे नखं वरती केली आणि ऋषीच्या कपाळावर जोरात वार केला. ऋषीने वेदनेने एक जोरात किंकाळी मारली आणि बेशुद्ध झाला. सकाळ झाली. आजूबाजूची लोक जमा झाली. पोलीस आणि काही गावकरी मंडळी होती. त्याने पोलिसांना काहीतरी बोलताना ऐकले. ते म्हणत होते, या 3 बॉडीज पोस्टमॉर्टमला न्या आणि या वेड्याला वेड्यांच्या इस्पितळात न्या. गावकरी सांगतात की ज्या वेळेला ऋषीला नेत होते तेव्हा ऋषीच्या डोक्यावरची जखम दाखवून खूप विनवण्या करत होता, मी वेडा नाहीये. पण त्याचे कुणीच ऐकत नव्हते. कशी वाटली ही गोष्ट? तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर